नमस्कार मित्रांनो, कायद्याची माहिती सोप्या भाषेत देणारे आपले सर्वांचे लाडके मराठी चॅनल कायदा विजन मध्ये मी ॲडव्होकेट माधव पूर्वाजी दिपके आपल्या सर्वांचे मनपूर्वक स्वागत करतो। आज आपण मृत्यूपत्राबाबत पाहणार आहोत। मृत्यूपत्र म्हणजे नेमके काय, मृत्यूपत्र का करावे, मृत्यूपत्र का बनविणे गरजेचे आहे, कोणकोणत्या प्रॉपर्टीचे मृत्यूपत्र करता येते, मृत्यूपत्राचे प्रकार किती, मृत्यूपत्र कसे करावे, मृत्यूपत्र कधी करता येते, मृत्यूपत्र कुठे करावे, कायद्यातील सर्व नियम अटीसह अभ्यास करणार आहोत। आशा आहे की हा व्हिडिओ तुम्हाला नक्की आवडेल। व्हिडिओ संपूर्ण पहा, आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राइब करा, येणारे नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळतील। तर मग सुरू करूया। मृत्यूपत्र म्हणजे नेमके काय आणि मृत्यूपत्राच्या कायद्यात काय काय तरतुदी आहेत। आपल्या निधनानंतर मालमत्तेचे नक्की काय व्हावं, आपल्या नावाने असलेली प्रॉपर्टी नेमकी कोणाला द्यावी, कोणाकोणाला कशा प्रमाणात द्यावी, कशा प्रमाणात द्यावी, हे मृत्यूपूर्वी लिहून ठेवणे यालाच मृत्यूपत्र असे म्हणता येईल। यालाच इच्छापत्र असे म्हणतात, यालाच इंग्रजीमध्ये विल असे म्हणतात। मग त्यासाठी कोणता कायदा आहे, तर मग उत्तर ऐका त्याचे। भारतीय वारसा कायदा 1925 मृत्यूपत्राबाबत यामध्ये सांगितले आहे। यामध्ये कलम 2H मध्ये मृत्यूपत्राबाबतची व्याख्या सांगितली आहे। याच कायद्यातील कलम 57 ते 192 मध्ये मृत्यूपत्र कसे नोंदवावे, कसे अंमलात आणावे याबाबत संपूर्ण डिटेल्स आहे। सोप्या भाषेत सारांश मी माझ्या पद्धतीने सांगण्याचा प्रयत्न करणार आहे। मृत्यूपत्र का करावे ते लक्षपूर्वक ऐका। जन्मास आलेल्या प्रत्येक व्यक्तीचा मृत्यू हा अटळ आहे, या वास्तवाची जाणीव हा प्रत्येकाला आहेच। त्यामुळे आपल्या प्रॉपर्टीला लक्षात धरून माणूस नेहमी जागृत असतो। आपला मृत्यू झाल्यानंतर आपल्या प्रॉपर्टीचे काय होणार हा प्रश्न प्रत्येकालाच पडतो। आपण आपली प्रॉपर्टीवर स्वर्गात वर नाही नेऊ शकत, मृत्यूसोबत नाही नेऊ शकत। आपल्या प्रॉपर्टीचे मग काय होणार हे बघायला सुद्धा आपण नाही राहू शकत। म्हणून आपल्या पश्चात प्रॉपर्टी संदर्भाने वारसात आपापसात वादविवाद, तंटे, भांडण होऊ नये यासाठी, याच कारणासाठी मृत्यू अगोदर आपल्या हाताने मृत्यूपत्र बनविणे हे गरजेचे आहे, अत्यावश्यक आहे। कारण आपल्या मृत्यूनंतर आपल्या सर्व तऱ्हेच्या मालमत्तेचे, प्रॉपर्टीची विल्हेवाट कशी लावावी या संबंधित कायदेशीर रीतीने घोषित केलेली मनोमेन इच्छा असते, मृत्यूपूर्वी केलेली शेवटची इच्छा असते आणि ती सर्व वारसांना कायदेशीरपणे मान्य करावी लागते। कारण कोणत्या प्रॉपर्टीचे मृत्यूपत्र करता येते हे सर्वसाधारणपणे स्वकष्टार्जित जमिनीचे, जागेचे मृत्यूपत्र करता येते। पण जी प्रॉपर्टी मालकीची आहे, जी हिश्श्याला येते तेवढ्याच हिश्श्याचे मृत्यूपत्र करता येते। जर सामायिक क्षेत्रात जमीन आहे त्यापैकी जो हिस्सा वाट्याला येतो तेवढ्याच हिश्श्याचे मृत्यूपत्र करता येते, दुसऱ्याच्या हिश्श्याच्या जमिनीचे, जागेचे मृत्यूपत्र करता येत नाही। जर एखाद्या व्यक्तीला 5 मुलं आहेत, 5 वारस आहेत, 2 एकर जमीन आहे, एक घर आहे, त्या घरामध्ये 5 खोल्या आहेत आणि त्यापैकी एकच मुलगा किंवा मुलगी त्या वडिलाचा सांभाळ करत असेल, बाकीची काही मुले आपल्या म्हाताऱ्या आई वडिलांना सांभाळ न करता दुर्लक्ष करत असतील, ती जमीन, ती जागा वडिलोपार्जित असली तरीही त्या जागेचा, जमिनीचा किती हिस्सा, किती प्रमाणात कोणाला द्यायचा हे आई वडिलांना मृत्यूपत्र आधारे ठरवता येते। मृत्यूपत्र हे एकट्याने किंवा जॉईंट मृत्यूपत्र दोघा पती पत्नीचे पण असू शकते। जमीन, जागा, घर, खोल्या, बँकेतील, पतसंस्थेतील जमा रक्कम, जमा असलेले पैसे, फिक्स डिपॉझिट, दागदागिने इत्यादीचे मृत्यूपत्रकर्त्याला करता येते। मृत्यूपत्र कशावर करावे हा प्रश्न आहे। मृत्यूपत्र हे बॉन्डवर किंवा साध्या कागदावर हस्तलिखित करता येऊ शकते। हाताने लिहिलेली मृत्यूपत्रामध्ये खाडाखोड केलेली नसावी, त्यावर प्रत्येक पेजवर सही केलेली असावी। मृत्यूपत्र हे नोंदणी कार्यालयात नोंदले पाहिजे असा काही कायदा नाही, परंतु वादविवाद झाला, कोर्टात चॅलेंज झालं तर नोंदविलेल्या मृत्यूपत्रास अधिक महत्त्व प्राप्त होते। म्हणून नोंदवलेले कधीही बरे। नोंदणी कायद्याच्या कलम 40 अन्वये मृत्यूपत्र नोंदविता येते। मृत्यूपत्र करणारा जर वृद्ध किंवा आजारी आहे व नोंदणी कार्यालयात जाऊ शकत नाही तर अशा वेळी नोंदणी अधिकारी अर्थातच रजिस्ट्रार हे मृत्यूपत्रकर्त्याच्या घरी जाऊन मृत्यूपत्र नोंद करू शकतील। त्यासाठी योग्य ती फीस द्यावी लागते। मृत्यूपत्र बनवण्याचे 2 प्रकार आहेत, एक रजिस्टर मृत्यूपत्र आणि एक नॉन रजिस्टर मृत्यूपत्र। यालाच मराठीत नोंदणीकृत मृत्यूपत्र आणि अनोंदणीकृत मृत्यूपत्र असे म्हणतात। मग
मृत्यूपत्र नोंदणीकृत असावे की अनोंदणीकृत असावे? तर मृत्यूपत्र हे सर्वसामान्यपणे नोंदणीकृत रजिस्टर असलेलं कधीही चांगलं. काही लोक पैसे वाचवण्याच्या उद्देशाने अनोंदणीकृत मृत्यूपत्र बनवतात आणि मग तसे विनानोंद मृत्यूपत्र हे कायद्याच्या कसोटीवर टिकत नाही, म्हणून शक्यतो नोंदणीकृत असावे. जर वारसामध्ये वाद निर्माण झाला, मृत्यूपत्राला कोर्टात चॅलेंज केलं, तर कायद्याच्या कसोटीवर टिकलंच पाहिजे. मग कायद्याच्या कसोटीवर टिकणारे आणि नोंदणीकृत मृत्यू प्रमाणपत्र दस्त कुठे कसा बनवावा ते ऐका. मृत्यूपत्र दुय्यम निबंधकाकडे बनवलेले असावे. ते बनवलेले मृत्यूपत्र हे रजिस्टर तिथे करतात. आणि नोंदणीकृत मृत्यूपत्र कसे बनवावे तर तसं ऐका. तर मृत्यूपत्राचा कोणताही विहित नमुना कोणत्याही कायद्यात तरतूद नाही, परंतु मृत्यूपत्रकर्त्याने आपण राजीखुशीने समजून घेऊन अक्कल हुशारीने कोणाच्याही दबावाखाली न येता व मानसिक शारीरिक स्थिती चांगली असताना नशापाणी न करता मृत्यूपत्र लिहिले आहे व वाचून सही केली आहे. एकूण पाने शेवटी असतील तेवढे नमूद करावे. असा मजकूर मृत्यूपत्रात लिहिणे आवश्यक आहे. जेवढी प्रॉपर्टी आहे जी मृत्यूपत्रामध्ये लिहायची आहे ती कोणाची कोणाला किती द्यायची आहे त्याचा नावासह स्पष्ट उल्लेख असावा. 2 साक्षीदाराच्या सह्या असाव्यात, जेणेकरून साक्षीदार हे नवतरुण असले पाहिजे. कारण मृत्यूपत्रकर्त्याचा जर मृत्यू झाला तर त्याच्या पश्चात हे साक्षीदार शक्यतो जिवंत राहतील, त्याची दक्षता घेता येऊ शकते. मृत्यूपत्र करणारा हा मेंटली फिजिकली सक्षम आहे, सुदृढ होता, शारीरिक मानसिक सक्षम होता हे दर्शविणारे दस्तावेज जसे MBBS डॉक्टरचे मेडिकल सर्टिफिकेट मृत्यूपत्रासोबत जोडणे आवश्यक आहे. सर्वसाधारणपणे ज्याला आपल्या प्रॉपर्टीचे मृत्यूपत्र करायचे आहे ती कोणतीही 18 वर्षावरील व्यक्ती ज्याच्या नावाने प्रॉपर्टी आहे ती व्यक्ती मृत्यू प्रमाणपत्र बनवू शकते. ती व्यक्ती वेडी नसावी, अनसाउंड माइंड नसावी. भारतीय वारसा कायद्याच्या कलम 59 नुसार जो व्यक्ती कॅपेबल आहे तीच व्यक्ती मृत्यूपत्र बनवू शकते. अर्थातच जी व्यक्ती आंधळी, मुकी आणि बहिरी आहे ती व्यक्ती मृत्यूपत्र बनवण्याच्या कॅपेबल नाही. एकदा केलेल्या मृत्यूपत्राला मृत्यूपत्र करणाऱ्याला मरणाच्या अगोदर केव्हाही बदलता येते किंवा रद्द करता येते. नवीन मृत्यूपत्र देखील बनवता येते, परंतु नवीन मृत्यूपत्र बनवल्यानंतर अगोदरचे मृत्यूपत्र हे आपोआप रद्द होते. नवीन बनवलेल्या मृत्यूपत्राला पुरवणी मृत्यूपत्र असेही म्हणता येते. याच कायद्यातील कलम 69 व 70 मध्ये मृत्यूपत्राद्वारे दान करण्याची तरतूद आहे. डोनेट करू शकतात, धार्मिक संस्थेला, चॅरिटेबल ट्रस्टला दान देऊ शकतात. मृत्यूपत्र बनवणाऱ्या व्यक्तीचा मृत्यू झाल्यास नोंदणीकृत मृत्यूपत्र आधारे मृत्यूपत्रात नमूद प्रॉपर्टी ही आपोआप नमूद व्यक्तीला जसे मृत्यूपत्रात लिहिले आहे तशाच तशी मिळते. तर मित्रांनो, ही होती मृत्यूपत्राविषयीची संपूर्ण माहिती. व्हिडिओ कसा वाटला त्याबद्दल तुमच्या प्रतिक्रिया सजेशन कमेंटमध्ये कळवा. जर एखाद्याने खोटे मृत्यूपत्र केले असेल ते चॅलेंज करता येते का, चॅलेंज कसे करावे, याची काय प्रोसेस आहे, या संदर्भाने काही तुमचे प्रश्न असतील तर नक्की कमेंटमध्ये कळवा. त्या आधारे मी नक्की उत्तर देईल किंवा नवीन व्हिडिओ बनवेल. भेटूया दुसऱ्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार, धन्यवाद.